न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्व पारदर्शकता, पण याला स्थानिक न्यायालय व पोलीस प्रशासनाकडून हरताळ फासला जातोय का? व जर असा हरताळ फासला जात असेल तर याची मूळ कारणे काय आहेत? प्रसिद्ध कायदेतज्ञ लॉर्ड हेवार्ड यांचे एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे, जस्टिस मस्ट नॉट ओनली बी डन, इट मस्ट ऑल्सो बी सीन टू बी डन. म्हणजेच न्याय केवळ केला जाणे पुरेसे नाही, तो झाल्याचे जगाला दिसलेही पाहिजे. आणि हे तेव्हाच शक्य होते जेव्हा न्याय प्रणालीत पारदर्शकता असते. पण जेव्हा एखादा सामान्य नागरिक स्वतःच्या हक्कासाठी कोर्टाची पायरी चढतो किंवा अन्यायाविरोधात तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जातो, तेव्हा त्याला प्रत्यक्ष काय अनुभव येतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या चर्चा बाजूला ठेवून थेट तळागाळातील वास्तव समजून घेणार आहोत. आपल्या जिल्ह्यातील स्थानिक न्यायालय, तिथले प्रशासकीय कामकाज आणि पोलीस प्रशासन यांच्यामुळे या मूलभूत पारदर्शकतेला कसा हरताळ फासला जातोय आणि याची मूळ कारणे कोणती आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेला हरताळ फासण्याचा पहिला टप्पा म्हणजे पोलीस प्रशासनातील अपारदर्शकता. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया सुरू होते ती पोलीस ठाण्यातून. जर या पहिल्याच टप्प्यावर कारभार अपारदर्शक असेल तर पुढचा संपूर्ण न्याय प्रकार भरकटतो. आणि याची आपण प्रमुख कारणे काय आहेत ते पाहूया. नंबर 1, FIR नोंदवण्यात टाळाटाळ व फेरफार. अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेणे हेच एक मोठे युद्ध असते. पीडितांच्या मूळ तक्रारीतील महत्त्वाचे मुद्दे गाळणे, गंभीर गुन्हा असतानाही केवळ NC म्हणजे अदखलपात्र गुन्हा दाखल करणे किंवा आरोपीला फायदा होईल अशा प्रकारे तक्रारीचा मसुदा बदलणे हे प्रकार सर्रास चालतात. नंबर 2, तपासातील गुप्तता आणि पुराव्यांशी छेडछाड. दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट कसे तयार केले जात आहे, कोणते पुरावे जोडले जात आहेत याची कोणतीही स्पष्ट कल्पना तक्रारदाराला दिली जात नाही. राजकीय किंवा भ्रष्टाचारापोटी अनेकदा महत्त्वाचे CCTV फुटेज किंवा डिजिटल पुरावे गहाळ होतात. नंबर 3, कोठडीतील गैरप्रकार व बंद पडलेले CCTV. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही आजही अनेक स्थानिक पोलीस ठाण्यामधील CCTV कॅमेरे एकतर बंद असतात किंवा त्याचे रेकॉर्डिंग गहाळ केले जाते. कबुली जबाब मिळवण्यासाठी केला जाणारा गैरवापर, थर्ड डिग्री, हा पारदर्शकतेला थेट हरताळ फासणाराच आहे. न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेला हरताळ फासण्याचा दुसरा टप्पा म्हणजे स्थानिक न्यायालयाची प्रत्यक्ष स्थिती किंवा वास्तव. आता प्रकरण कोर्टात गेले आहे असे समजू आपण, पण जिल्हा आणि तालुका न्यायालयामध्ये काय परिस्थिती असते? तर ही परिस्थिती पुढील प्रमाणे असते. 1, ओपन कोर्ट तत्वाची पायमल्ली केली जाते. कायद्यानुसार न्यायालयाचे कामकाज सर्वांसमोर ओपन कोर्ट झाले पाहिजे, पण प्रत्यक्षात स्थानिक न्यायालयामध्ये इतकी तुफान गर्दी, जागेची कमतरता आणि गोंधळ असतो की न्यायाधीशांसमोर आपल्या खटल्यात नक्की काय युक्तिवाद झाला किंवा पुढची तारीख का दिली गेली हे प्रत्यक्ष पक्षकाराला ऐकूच येत नाही. नंबर 2, थेट प्रक्षेपण आणि तंत्रज्ञानाचा अभाव. वरच्या न्यायालयांचे कामकाज आज थेट यूट्यूबवर उपलब्ध आहे, पण आपल्या स्थानिक जिल्हा किंवा तालुका न्यायालयात अजूनही कामकाजाचे लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही. ई कोर्ट ॲपवर फक्त पुढची तारीख दिसते, पण आज कोर्टात नक्की काय घडले हे रहस्यच राहते. नंबर 3, क्लिष्ट भाषा आणि माहितीचा अभाव. अजूनही अनेक स्थानिक न्यायालयामध्ये आदेश आणि अर्ज अशा कठीण व तांत्रिक भाषेत असतात जी सामान्य नागरिकाच्या डोक्यावरनं जाते. त्यामुळे स्वतःच्या खटल्यात नक्की काय सुरू आहे हे समजण्यासाठी पक्षकाराला पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहावे लागते. न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेला हरताळ फासण्याचा तिसरा टप्पा, न्यायालयीन प्रशासन आणि मध्यस्थ संस्कृती म्हणजेच कोर्ट स्टाफ आणि दलाल साखळी. न्यायाधीशाव्यतिरिक्त न्यायालयाची एक मोठी प्रशासकीय यंत्रणा असते, ज्याला आपण कोर्ट स्टाफ किंवा कर्मचारी वर्ग म्हणतो. यामध्ये काय घडते? नंबर 1, तारीख पे तारीख आणि बोर्डावरील नंबर. खटला सुनावणीला येणार की पुढे ढकलला जाणार याचा निर्णय आणि केसचा नंबर लावण्यात प्रशासकीय कर्मचाऱ्यांची मोठी भूमिका असते. अनेकदा कोणतेही स्पष्ट कारण न सांगता फक्त तारीख दिली जाते. नंबर 2, अनधिकृत साखळी.
स्थानिक न्यायालयांच्या आवारात जामीन मिळवून देणारे, केस लवकर बोर्डवर आणणारे किंवा निकालाची तारीख पुढे मागे करणारे मध्यस्थ व दलाल सक्रिय असतात. ही अनधिकृत साखळी पारदर्शक कारभाराला सुरुंग लावते आणि गरिबाची आर्थिक पिळवणूक करते. नंबर 3, प्रभावी तक्रार निवारण यंत्रणेचा अभाव. जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा कोर्ट कर्मचाऱ्याने कामात अपारदर्शकता किंवा टाळाटाळ केली तर सामान्य नागरिकासाठी तक्रार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत क्लिष्ट आणि भीतीदायक असते. या सर्व मूळ कारणामुळेच सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्व पारदर्शकपणा यास हरताळ फासला जात आहे असे आपण म्हणू शकतो. पण यावर उपाय आहेत का? तर आहेत. 100% तंत्रज्ञान व CCTV. सर्व पोलीस ठाणे आणि स्थानिक न्यायालयांच्या हॉलमध्ये कार्यरत CCTV आणि डिजिटल रेकॉर्डिंग सक्तीचे केले पाहिजे. नंबर 2, तपास पथक स्वतंत्र करणे. पोलिसांचे नेहमीचे कायदा सुव्यवस्थेचे काम आणि गुन्ह्याचा तपास करण्याचे काम पूर्णपणे वेगळे केले पाहिजे. सोपी भाषा आणि पारदर्शक स्टेटस. न्यायालयाचे निर्णय साध्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध करून दिले पाहिजेत. स्थानिक तक्रार निवारण कक्ष. जिल्हा पातळीवर पोलीस किंवा न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाविरोधात स्वतंत्र आणि पारदर्शक तक्रार केंद्र असणं गरजेचे आहे. शेवटी काय, न्यायव्यवस्थेचा पाया मजबूत करायचा असेल तर सुरुवात आपल्या स्थानिक न्यायालय आणि पोलीस ठाण्यापासूनच करावी लागेल. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणी स्थानिक न्यायालयात किंवा पोलीस ठाण्यात असा अनुभव घेतला आहे का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला फॉलो करा. लवकरच भेटू पुढील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.